हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, आपण पाहत आहोत पेपर फर्स्ट साठी एंटायर क्रॅश कोर्स आणि यामध्ये युनिट नंबर 2 रिसर्च ॲप्टिट्यूड हा युनिट आपण सुरू केला आहे. तर गाईज, रिसर्च ॲप्टिट्यूड संदर्भात पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, पार्ट थर्ड असे 3 पार्ट आपण डिस्कशन केले आहेत आणि या तीनही पार्ट मिळून रिसर्चच्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. तर गाईज, त्यानंतर रिसर्चच्या मेथड्स अँड टाइप्स ऑफ रिसर्च हा पॉईंट आपण सुरू केला आहे आणि या संदर्भात देखील पार्ट फर्स्ट मी अपलोड केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपले सर्व प्रिव्हियस लेसन पाहिले नसतील त्यांनी कृपया हे पहिल्यांदा पहा, त्यानंतर आजचं लेसन पहा, कारण सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये आहेत. सर्व सिक्वेन्स प्रॉपरली पाहिला तरच पूर्णपणे कोर्स कळेल. तर गाईज, आजचं लेसन आपण सुरू करूया. तर मागील लेसनमध्ये नॉर्मेटिव्ह रिसर्च म्हणजे काय आहे या संदर्भात आपण मिनिंग पाहिलं होतं आणि आजच्या लेसनमध्ये या पुढचा जो पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत. तर गाईज, हे पहा. तर आजचा आपला फर्स्ट जो टाईप आहे रिसर्चचा तो म्हणजे 4 नंबरचा एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च. सिंपल आणि सोप्या शब्दामध्ये सांगणार आहे. तुम्ही देखील हे नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून हे सर्व वाचण्याची गरज पडणार नाही. जी कन्सेप्ट आहे ॲक्च्युअल ती एका नोटबुकवर नोट डाऊन करून ठेवत जा. तर गाईज, हे पहा. एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च याला आणखी 2 नावाने ओळखलं जातं. ते म्हणजे आफ्टर दी फॅक्ट आणि दुसरं म्हणजे कॉजल कंपॅरेटिव्ह रिसर्च. पुन्हा सांगतो, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च याला 2 आणखी नावाने ओळखलं जातं. त्यामध्ये फर्स्ट जे आहे आफ्टर दी फॅक्ट हे एक नाव आणि दुसरं म्हणजे कॉजल कंपॅरेटिव्ह रिसर्च ह्या 2 नावाने त्याला ओळखलं जातं. म्हणजे बेसिकली एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च किंवा आफ्टर दी फॅक्ट याला म्हणतात. का म्हणतात म्हणजे एखादा इव्हेंट आहे, एखादी घटना आहे, ती घडल्यानंतर त्याचा रिसर्च हा केला जातो, त्याला आपण एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च असं म्हणतो. म्हणजे बेसिकली घटना घडून गेली आहे आणि त्यानंतर त्याचा रिसर्च होतोय म्हणून त्याला एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च म्हणतो. आता याचं एक उदाहरण सांगतो, तुम्हाला डेफिनेटली कळेल. हे पहा. आता फॉर एक्झाम्पल एक राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये भूकंप झाला. भूकंप झाल्यानंतर दुसऱ्या राज्यातील जे इन्व्हेस्टिगेटर असतील ते तिथे गेले. मग त्यांनी रिसर्च सुरू केला. का भूकंप झाला, कशामुळे झाला असेल, त्याची तीव्रता किती असेल, या सर्व गोष्टींचा ॲनालिसिस करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे हा झाला एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च. ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस जे रिसर्च करणारे व्यक्ती होते ते तिथं अवेलेबल होते का, नव्हते. म्हणजे बेसिकली विथआउट रिसर्चच्या इंटरफेअन्स शिवाय हा रिसर्च कंडक्ट होतो. तिथं म्हणलंय पहा, विथआउट इंटरफेअन्स ऑफ रिसर्चर. ठीक आहे, म्हणजे रिसर्चर तिथं नसतो पण तो इव्हेंट घडून गेलेला असतो. त्यावेळेस जो रिसर्च केला जातो ना त्याला आपण एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च असं म्हणतो. सिंपल, एखादी घटना घडून गेली, फॉर एक्झाम्पल भूकंप घडून गेला, त्यानंतर त्याचा रिसर्च सुरू केला, त्याला आपण एक्स पोस्ट फॅक्टो म्हणू शकतो. किंवा रोड आहे, रोडवर एखादा ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंट होऊन गेलाय, मग पोलीस त्यानंतर तिथे येतात, इन्व्हेस्टिगेशन करतात, त्याला आपण एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च असं कन्सिडर करतो. सिंपल, साध्या सोप्यामध्ये फक्त इतकंच लक्षात ठेवा, एखादा इव्हेंट असेल, एखादी घटना असेल, ती घडून जाते आणि ती घडत असताना बेसिकली तिथं रिसर्चर अवेलेबल नसतो. म्हणजे जो व्यक्ती रिसर्च करणार आहे तो तिथे अवेलेबल नसतो, पण ती इव्हेंट घडून जातो आणि ती इव्हेंट घडून गेल्यानंतर जो व्यक्ती रिसर्च करणार आहे ना तो तिथं जातो आणि त्याचा अभ्यास करायला सुरू करतो, त्याचा रिसर्च करायला सुरू करतो. त्याला आपण एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च असं म्हणतो. आय होप कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. सिंपल इतकंच लक्षात ठेवा, भूकंप घडून गेला त्यानंतर त्याचा अभ्यास करायला सुरू केलं, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च. सिंपल आहे. आता याबद्दल काय पॉईंट दिलेत पहा. फर्स्ट आहे, हा रिसर्च सोशल सायन्समध्ये आणि बेसिकली बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये केलं जातं. सोशल सायन्स असेल किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन असेल यामध्ये हा रिसर्च कंडक्ट केला जातो. आणि एखादा फिनोमेना असेल किंवा एखादी घटना असेल ती घडून गेल्यानंतर हा रिसर्च कंडक्ट केला जातो. आणि बेसिकली याला नॉन मॅनिप्युलेटेड व्हेरिएबलमध्ये हा रिसर्च केला जातो. म्हणजे बेसिकली रिसर्चचा जो प्रकार आहे एक्स पोस्ट फॅक्टो, हाच प्रकार कशाचा आहे, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचा सब टाईप आहे. म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च असेल हा एक डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचा सब टाईप आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं मॅनिप्युलेशन करत नाही म्हणून एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च देखील नॉन मॅनिप्युलेटेड व्हेरिएबलशी रिलेटेड आहे. म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणू शकतो आपण जे एक्सपेरिमेंट असतो तो केला जात नाही. इथे ट्रीटमेंट कुठल्याही व्हेरिएबलला दिली जात नाही, कारण घटना घडून गेली. आता आपण काय ट्रीटमेंट देणार आहे, जे घडायचं होतं ते घडून गेलेलं आहे. सिंपल. आता नवीन टाईप आहे तो पाहूया. आता नेक्स्ट टाईप आहे हिस्टॉरिकल रिसर्च. हिस्टॉरिकल शब्दाप्रमाणे हिस्ट्रीशी संबंधित आहे. म्हणजे एखादा इव्हेंट खूप दिवसापूर्वी घडून गेलेला आहे आणि त्याचा रिसर्च आत्ता होतोय, त्याला आपण हिस्टॉरिकल रिसर्च कन्सिडर करू शकतो. म्हणजे बेसिकली हिस्ट्रीच्या बेसवर. जसं फॉर एक्झाम्पल कॉमर्स क्षेत्राशी निगडित रिसर्च असतील, आर्ट्स फॅकल्टीशी निगडित असतील, जे रिसर्च असतात ते हिस्टॉरिकल बेस असतात. म्हणजे इव्हेंट घडून गेलेले असतात आणि घडून गेलेल्या इव्हेंटचा रिसर्च केला जातो, त्याला हिस्टॉरिकल रिसर्च असं म्हणतात. सायन्समध्ये जे रिसर्च असतात ना ते हिस्टॉरिकल बेस नसतात नॉर्मली, कारण फ्युचर त्यांना घडवायचं असतं त्या दृष्टिकोनातून रिसर्च असतो. पण कॉमर्स आर्ट्स फॅकल्टीचे रिसर्च असतील किंवा म्हणू शकतो आपण काही
अशा ब्रँच आहेत त्या संस्कृती संदर्भात अभ्यास करतात. त्या सर्व रिसर्चला हिस्टॉरिकल रिसर्च कन्सिडर करू शकतो. फक्त डिफरन्स इतकाच आहे एक्सपोज फॅक्टो आणि हिस्टॉरिकलमध्ये. इतका लक्षात ठेवा, जो एक्सपोज फॅक्टो रिसर्च आहे ना, तो इव्हेंट घडून गेला असतो, लगेच घडलेला असतो आणि त्याचा रिसर्च केला जातो एक्सपोज फॅक्टोमध्ये. आणि हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये हिस्ट्री बेस असतं. खूप दिवसांचा जो जुना डाटा आहे त्याचा अभ्यास आपण आत्ता सुरू करणार, त्याला हिस्टॉरिकल म्हणतो. म्हणजे सपोज नोटबंदी कधी कधी चालते, ठीक आहे, अनेक वेळा इव्हेंट घडून गेला असेल, मग कधी कधी चालते, या सर्वांचा अभ्यास करायचा हिस्टॉरिकल रिसर्च. म्हणजे इव्हेंट घडून गेलेले आहेत, सर्व खूप वेळा घडले असतील कदाचित, त्यांचा अभ्यास आपण आत्ता करणार आहोत, त्याला हिस्टॉरिकल म्हणतो. सिम्पल, इतकं लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवा, हिस्टॉरिकल रिसर्च आणि एक्सपोज फॅक्टो रिसर्च हे जास्त काही वेगळे नाहीत, पुढे सेमच आहेत. आता हिस्टॉरिकल संदर्भात काय पॉईंट्स दिलेत ते पाहूया. तरी तो म्हणलंय पहा, बेसिकली हा सिमिलर आहे एक्सपोज फॅक्टोनुसार, तुम्हाला आता सांगितलं. बेसिकली इथं फोकस केला जातो हिस्टॉरिकल आस्पेक्ट संदर्भात. आणि नॉर्मली यामध्ये क्रिटिकल इव्हॅल्युएशन केलं जातं, डाटा कलेक्ट केला जातो सिस्टमॅटिक वेनी. आणि सर्व गोष्टी हिस्टॉरिकल असतात, म्हणजे क्वालिटेटिव्ह बेस असतात. कारण हा पण डिस्क्रिप्टिव्हचाच कुठून प्रकार आहे, म्हणून याला क्वालिटेटिव्ह रिसर्च देखील म्हणतात. आता नेक्स्ट या संदर्भात काही पॉईंट दिलेत ते पहा. बेसिकली हिस्टॉरिकल रिसर्चचे काही एक्झाम्पल आहेत. हॉस्पिटल रेकॉर्ड आहे, ते आपल्याला ॲनालिसिस करायचे आहे. आता हिस्टॉरिकल बेस आहे. ऑर्डर्स असतील, म्हणजे ऑर्डर शीट असतील, ठीक आहे, एखाद्या ऑर्गनायझेशनला वेगवेगळे ऑर्डर भेटतात परचेसचे, ते असतील, त्याला पण आपण हिस्टॉरिकल बेस म्हणू शकतो. तुमचं साधं एक्झाम्पल ऑडिट असेल पहा, ऑडिट करतात ना ऑर्गनायझेशनचं, ते देखील हिस्टॉरिकलमध्येच येईल. म्हणजे हिस्टॉरिकल रिसर्च म्हणून आपण ऑडिटला कन्सिडर करू शकतो, कारण सर्व गोष्टी घडून गेल्यात. जे एक्सपेन्सेस व्हायचे असतील ते होऊन गेलेले असतात. बिझनेसचं डुबायचं असेल तर डुबून गेलेला असतो, किंवा वरती जायचं असेल तर वरती गेलेला असतो. ज्या इव्हेंट असतात त्या सर्व गोष्टी घडून गेलेल्या असतात, आणि मग तो रिसर्च होतोय, त्याला आपण हिस्टॉरिकल रिसर्च कन्सिडर करतो. सिम्पल. आता ते एक्झाम्पल दिलंय पहा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखादं म्हणू शकतो आपण ट्रेड युनियन आहे इंडियाचं, त्याचं इव्हॅल्युएशन आहे मॉडर्न एज्युकेशन सिस्टममध्ये कशा प्रकारे झालं असेल, किंवा म्हणू शकतो आपण जे इव्हॅल्युएशन आहे एज्युकेशनचे कशा पद्धतीने झालं असेल, हे पण हिस्टॉरिकल रिसर्चचे सब्जेक्ट आहेत. म्हणजे बेसिकली एज्युकेशन आहे, एज्युकेशन संदर्भात कुठल्या पॉलिसी आल्या त्या, कधी आल्या त्या पॉलिसीनी कुठल्या गोष्टी आणल्या होत्या, या सर्व गोष्टी हिस्टॉरिकल रिसर्चला कन्सिडर करू शकतो. सिम्पल. आणि यामध्ये तितकंच लक्ष ठेवा, हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये हिस्ट्रीचा बेस असतो, गोष्टी घडून गेलेल्या असतात, त्याचा अभ्यास आत्ता चालतो. एक्झाम्पल ऑडिट असेल, ठीक आहे, एखाद्या हॉस्पिटलचे रेकॉर्ड्स असतील त्याचा अभ्यास करणं, किंवा साधं एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की एखादं म्हणू शकतो आपण ट्रेड युनियन आहे, ते स्थापित झाल्यापासून आत्तापर्यंत त्याच्या हिस्ट्रीमध्ये कुठल्या गोष्टी घडून गेल्या, त्या सर्व गोष्टींचा अभ्यास हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये केला जाऊ शकतो. सिम्पली, जास्त काय अवघड नाही, आणि जास्त काय डीपमध्ये पण क्वेश्चन विचारत नाही, बेसिक कन्सेप्टमधून क्वेश्चन विचारतात. सेट एक्झाम तुम्ही देणार असाल तर. आता नेक्स्ट आहे ॲनालिटिकल रिसर्च. शब्दाप्रमाणे पहा, हे काही जास्त विचारत नाही एक्झामला, ॲनालिटिकल असेल किंवा हिस्टॉरिकल असेल, फक्त आपल्याला माहीत असावेत सिलेबसचा पार्ट आहे म्हणून आपल्याला पाहायचं आहे. कारण कुठलाही सिलेबसचा पार्ट आपल्याला एस्केप करायचा नाही. आपल्याला चांगले मार्क मिळवायचे म्हणलं तर सिलेबस कव्हर करूनच जावं लागेल. तर हे पहा, ॲनालिटिकल रिसर्च म्हणजे एखादी गोष्ट असेल, एखादा इव्हेंट असेल, त्याचं ॲनालिसिस करणं, ती गोष्ट का घडली असेल, कधी घडली असेल, या गोष्टींना पाहणं म्हणजे ॲनालिटिकल रिसर्च. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हे माहीत असेल पहा, शेअर मार्केट आहे, ठीक आहे, शेअर मार्केट असं वरती जातं परत खाली पडतं, वरती जातं परत खाली पडतं, वरती जातं परत वरती जातं परत खाली पडतं, असं मी ग्राफ पाहिले असतील पहा शेअर मार्केटचे. मग शेअर मार्केट इथं वरती गेलं तर का गेलं, या गोष्टीचं आन्सर शोधण्याचा प्रयत्न केला जातो ॲनालिटिकल रिसर्चमध्ये. शेअर मार्केट इथं पडलंय, फॉर एक्झाम्पल हे 2001 आहे, 2002 आहे, 2003 आहे, 2004 आहे. मग आता 2001ला शेअर मार्केट येत होतं, 2004ला पुन्हा त्याच जागेवर आलं, मग का आलं, याचा अभ्यास केला जातो ॲनालिटिकल रिसर्चमध्ये. म्हणजे का या गोष्टी घडतायत, कधी घडतायत आणि कशा पद्धतीने घडतायत, याचा अभ्यास केला जातो ॲनालिटिकल रिसर्चमध्ये. म्हणजे एखादी गोष्ट ॲनालिसिस करणं एखाद्या गोष्टीचं, सिम्पल, त्याला आपण ॲनालिटिकल रिसर्च असं म्हणतो. जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. पुन्हा सांगाल, काही रिसर्चचे टाईप्स असे आहेत ते एक्झामला नॉर्मली विचारतात, हे जास्त काही विचारत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, एखादी गोष्ट किंवा इव्हेंट तो कशा पद्धतीने घडलाय, कशा पद्धतीने घडतोय, ह्याचा अभ्यास ॲनालिटिकल रिसर्चमध्ये केला जातो. बाकी यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रिटिकल थिंकिंग वगैरे असेल, हे सर्व गोष्टी ॲनालिटिकल रिसर्च असेल किंवा रिसर्चचा कुठलाही टाईप असेल, यामध्ये असतातच क्रिटिकल थिंकिंग. कारण रिसर्च हा विथआउट क्रिटिकल थिंकिंग होऊ शकत नाही. आपण जर प्लस पॉईंट पाहतो एखाद्या रिसर्चचे, तर निगेटिव्ह पॉईंट पण आपल्याला पाहावेच लागणार आहेत, तरच तो रिसर्च होऊ शकतो. नाही तर त्याला बायस म्हणू शकतो आपण. बायस हा रिसर्च चांगला नसतोच, ठीक आहे. क्रिटिकल थिंकिंग वगैरे सर्व पॉईंट प्रत्येक रिसर्चच्या टाईपमध्ये येणारच आहेत. त्यामध्ये पाठांतराची कुठली गोष्ट नाही लक्षात ठेवा. फक्त ॲनालिटिकल रिसर्चमध्ये कन्सेप्ट लक्षात ठेवा. एखादी गोष्ट असेल, जसं शेअर मार्केटचं उदाहरण सांगितलं, हे प्रॉपर उदाहरण लक्षात ठेवा. म्हणजे शेअर मार्केट वरती गेलं तर का गेलं, खाली पडलं तर का पडलं, याचा अभ्यास ॲनालिटिकल रिसर्चमध्ये केला जातो. सिम्पल. आता नेक्स्ट आहे एक्सप्लेनेटरी रिसर्च.
एक्सप्लेनेटरी रिसर्च किंवा ॲनालिटिकल रिसर्च यामध्ये जास्त काही डिफरन्स नाही आहे. यामध्ये फक्त एखादी गोष्ट असेल त्या गोष्टीला एक्सप्लेन केलं जातं. म्हणजे बेसिकली उत्तर पण मे बी आपल्याकडं असू शकतं. ॲनालिटिकल रिसर्चमध्ये उत्तर असेलच असं नाही आहे. इथं उत्तर पण आपल्याकडं असू शकतं, पण ते उत्तर कशा पद्धतीने योग्य आहे त्याला एक्सप्लेन केलं जातं एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये. आता फॉर एक्झाम्पल ट्रेस आला म्हणजे म्हणू शकतो आपण एखाद्याला टेन्शन आलं तर हार्ट अटॅक होऊ शकतो. हे बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे ट्रेसमुळं हार्ट अटॅक होऊ शकतो, पण ट्रेसमुळं हार्ट अटॅक कसा होतो हे ज्या ठिकाणी एक्सप्लेन केलं जातं ना त्याला आपण एक्सप्लेनेटरी रिसर्च असं म्हणतो. सिम्पल आहे ना पहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रेस आल्यामुळं आपण म्हणू शकतो की अटॅक येतो. नॉर्मल वाक्य आहे, आन्सर पण आहे उत्तर पण आहे. म्हणजे अटॅक येण्याचं कारण काय? ट्रेस, बरोबर. पण ट्रेसमुळं अटॅक का येतो याचा अभ्यास एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये केलं जातं. सिम्पल, एखादी गोष्ट का घडते, कशामुळे घडते, या सर्व गोष्टी यामध्ये कव्हर केल्या जातात. सिम्पल एक एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल जरी लक्षात ठेवलं तरी तुमची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर झालेली असेल. तर गाईज यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये नॉर्मली आपण म्हणू शकतो की प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतो असं काही नाही. फक्त एखादा प्रॉब्लेम असेल त्याचं सोल्युशन पण कदाचित दिलेलं असेल, पण त्या सोल्युशनला एक्सप्लेन केलं जातं एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये. किंवा आपण म्हणतो ना फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन असतो पहा, त्या क्वेश्चनचं एक आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं असतं आणि ते आन्सर कशा प्रकारे योग्य आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करायला लावतात. त्याला पण म्हणतो आपण एक्सप्लेनेटरी रिसर्च. सिम्पल आहे, अवघड काहीच नाही. जास्त काही एक्झामला विचारणार नाही मे बी हे कन्सेप्ट, कारण विचारलेले पण नाही आहेत. पण लक्षात ठेवा यामध्ये प्रॉब्लेम कदाचित दिलेला असेल, त्याचा आन्सरही दिलेला असेल, पण ते आन्सर योग्य का आहे हे आपण यामध्ये पाहत असतो. कशामध्ये? एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये. बाकी ही जी माहिती दिलेली ना ही माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता, अवघड काहीच नाही आहे. मराठीमधून पण प्रोव्हाइड करणार आहे, फक्त त्याला 1-2 दिवस लागू शकतात. त्यानंतर मराठी देखील PDF तुम्हाला अपलोड झालेली दिसेल. फक्त सांगायचं तितकं ते हे वाचलं नाही तरी चालेल, पण कन्सेप्ट आहे ना ती कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण कन्सेप्टच्या बेसवर क्वेश्चन येतात, या थिअरीच्या बेसवर कधीही क्वेश्चन येणार नाही आहे. कन्सेप्ट कळाली तर थिअरी तुम्ही किती लिहू शकता किंवा किती म्हणू शकतो आपण थिअरी क्रिएट करू शकतो कन्सेप्टच्या बेसवर. म्हणून कन्सेप्ट प्रॉपर लक्षात ठेवा. जसं एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, ट्रेसमुळं अटॅक येतो, ठीक आहे, अटॅक येतो, पण ट्रेसमुळं अटॅक येतो मग कसा येतो त्याचं एक्सप्लेनेशन यामध्ये केलं जातं एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये. नेक्स्ट आहे पहा, आता नेक्स्ट आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. याला प्रायोगिक म्हणतो आपण, ठीक आहे. म्हणजे एखाद्या गोष्ट प्रयोग करणे एखाद्या गोष्टीवर त्याला एक्सपेरिमेंटल रिसर्च असं म्हणतो. एक्झामला नॉर्मली हा रिसर्च टाईप खूप वेळा येतो. यामध्ये काय असतं, बेसिकली एक व्हेरिएबल असतं, दुसरं व्हेरिएबल असतं. या व्हेरिएबलला ट्रीटमेंट दिल्यानंतर या व्हेरिएबलवर कुठला परिणाम होतो याचा अभ्यास एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये केला जातो. म्हणजे एक्सपेरिमेंट करणार, एखादी घटना आहे त्या घटनेची काहीतरी छेडछाड किंवा म्हणू शकतो आपण त्याला मॅनिप्युलेट करणार, आणि मॅनिप्युलेट केल्यामुळे त्या घटनेमध्ये किंवा दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये काय परिणाम होतो याचा अभ्यास कशामध्ये केला जातो? एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये केला जातो. म्हणजे कॉज असेल, इफेक्ट असेल, या सर्व गोष्टी कुठं ना कुठं एक्सपेरिमेंटल रिसर्चशी निगडीत आहे. आता एक एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला लगेच कळेल पहा. आता हे पहा, फॉर एक्झाम्पल एक मोठी कढई आहे, ठीक आहे. आता या कढईमध्ये एक तेल आहे. तेल म्हणजे आपलं ए व्हेरिएबल झालं, आणि इकडं दुसरं एक म्हणू शकतो आपण मोठी बॉटल आहे, आणि त्या बॉटलमध्ये पाणी आहे. पाणी म्हणजे बी व्हेरिएबल झालं. 2 व्हेरिएबल आहेत. आता हे गरम फॉर एक्झाम्पल तेल आहे, त्या गरम तेलामध्ये जर पाणी ओतलं तर काय होईल याचा अभ्यास एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये केला जातो. म्हणजे व्हेरिएबल एक झालं तेल, दुसरं व्हेरिएबल झालं पाणी. पाणी जर तेलात ओतलं तर कुठला परिणाम होतो अभ्यास करणारी एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये केला जातो. सिम्पल, म्हणजे 2 व्हेरिएबल असतात, याचा एका व्हेरिएबलवर दुसऱ्या व्हेरिएबलवर, म्हणजे एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवर कुठला परिणाम होतो याचा अभ्यास एक्सपेरिमेंटलवर केला जातो. म्हणजे कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप यामध्ये पाहिली जाते. सिम्पल. किंवा तुम्हाला कन्सेप्टमध्ये सांगितलं होतं पहा, एक मेडिसिन आहे आणि दुसरं बेसिकली पेशंट आहे. पेशंट इथं मेडिसिन बेसिकली इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, पेशंट डिपेंडेंट व्हेरिएबल आहे. मग इंडिपेंडेंट व्हेरिएबलचा डिपेंडेंट व्हेरिएबलवर कुठला परिणाम होतो, ती मेडिसिन त्याला दिल्याशिवाय कळणार आहे का? नाही कळणार. म्हणजे आपण इथं एक्सपेरिमेंट करून पाहतोय, त्याला आपण काय म्हणतो एक्सपेरिमेंटल रिसर्च. सिम्पल कन्सेप्ट आहे. कन्सेप्टच्या बाहेर कुठली गोष्ट एक्झामला येत नाही, लक्षात ठेवा. आणि कुठल्याही पुस्तकातून क्वेश्चन डायरेक्टली वाचून तसेच टाकले जात नाही. कारण जो क्वेश्चन सेट केला जातो ना, फॉर एक्झाम्पल पेपर फर्स्टमध्ये 50 क्वेश्चन असतात, ते क्वेश्चन तयार केलेले असतात. कोणत्याही पुस्तकातून कॉपी पेस्ट करून टाकत नाही. मॅक्झिमम 3 ते 4 क्वेश्चन तसे भेटू शकतात जे कॉपी पेस्ट आहे, पण जे 45-46 क्वेश्चन आहेत ना ते तयार करून टाकतात. आणि कशावर तयार करतात? कन्सेप्टच्या बेसवर. कारण तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे का नाही ते टेस्ट करण्याचा तिथं प्रयत्न करतात. सिम्पल. फक्त एवढं लक्षात ठेवा, एक्सपेरिमेंट रिसर्च आहे ना त्यामध्ये 2 व्हेरिएबल असतात, एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबलवर कुठला परिणाम होतोय याचा अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप इस्टॅब्लिशमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो.
आता हे पहा, एक्सपेरिमेंटल रिसर्च संदर्भात काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फर्स्ट आहे, अँड इंडिपेंडेंट व्हेरिएबल इज मॅनिप्युलेटेड. सांगितल्याप्रमाणे इंडिपेंडेंट व्हेरिएबलवर ट्रीटमेंट पाहिली जाते. म्हणजे पेशंट आणि डॉक्टरचं उदाहरण लक्षात ठेवा. इथं पेशंट आहे, इथं डॉक्टर आहे, डॉक्टरकडे मेडिसिन आहे. मग मेडिसिन आपण चेंज करू शकतो पेशंटला परिणाम पडला नाही तर. म्हणजे पेशंटला तर आपण म्हणत नाही घरी जा, आमची मेडिसिन तुमच्यावर काम करत नाही, आपण मेडिसिनला चेंज करू शकतो. म्हणजे जे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, इथं आपण मेडिसिनला इंडिपेंडेंट म्हणलं ना, याला लक्षात ठेवा. आणि पेशंट मेडिसिनवर डिपेंड असतो म्हणून पेशंटला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणलं. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून इथं काय म्हणलंय, इंडिपेंडंट व्हेरिएबल इज मॅनिप्युलेटेड. म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे ना, याला ट्रीटमेंट आपण करू शकतो. डिपेंडंट व्हेरिएबलला आपण हात लावायचं नाही. बिचारा पेशंट, त्याला कशाला हात लावायचं, अशा प्रकारे लक्षात ठेवा. नेक्स्ट काय, ऑल अदर व्हेरिएबल एक्सेप्ट द इंडिपेंडंट व्हेरिएबल आर हेल्ड कॉन्स्टंट. म्हणजे बेसिकली सर्व व्हेरिएबल कॉन्स्टंट असतात इंडिपेंडंट सोडून. सिंपल आहे ना. इंडिपेंडेंट कॉन्स्टंट का नसतं, त्याला आपण चेंज वगैरे करू शकतो. नेक्स्ट आहे, द इफेक्ट ऑफ मॅनिप्युलेशन ऑफ द इंडिपेंडंट व्हेरिएबल ऑन द डिपेंडंट व्हेरिएबल इज ऑब्झर्व. म्हणजे बेसिकली इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिपेंडंट व्हेरिएबलवर कुठला परिणाम होतोय हे आपण यामध्ये पाहत असतो. पेशंट आणि डॉक्टरचं उदाहरण प्रॉपरली लक्षात ठेवा. लक्षात नसेल तर पुन्हा एकदा आठवण करून देतो. फॉर एक्झाम्पल, हा एक डॉक्टर आहे, हे इथं पेशंट खाटवर पडलेलं आहे. ठीक आहे. या डॉक्टरकडे एक मेडिसिन आहे. मेडिसिन म्हणजे आपण इथं म्हणू इंडिपेंडंट व्हेरिएबल. पेशंट हा मेडिसिनवर डिपेंड असतो म्हणून आपण याला म्हणू डिपेंडंट व्हेरिएबल. एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये नॉर्मली 2 व्हेरिएबल महत्त्वाचे असतात. आता हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, कशावर डिपेंड आहे, मेडिसिनवर डिपेंड आहे. कारण हा पेशंट आहे ना, तर पेशंट मेडिसिनवर डिपेंड असणार आहे. मग बेसिकली या इंडिपेंडंट व्हेरिएबलचा पेशंटवर कुठला परिणाम होतो हे आपण अभ्यास करणार असतो. म्हणजे बेसिकली इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिपेंडंट व्हेरिएबलवर कुठला परिणाम होतो याचं आपण ऑब्झर्वेशन करणार असतो. कशामध्ये, एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. लक्षात ठेवा, कधीही लक्षात ठेवा, मॅनिप्युलेशन ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस इंडिपेंडंट व्हेरिएबल याचा डिपेंडंट व्हेरिएबलवर कुठला परिणाम होतो याचा अभ्यास करत असतो मॅनिप्युलेशनमध्ये. आणि थोडंसं इंग्लिश पण लक्षात ठेवा. कारण काय असतं माहिती का, तुम्ही जरी टीचर झाले फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, फक्त मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, जे टीचर झाले तुम्ही उद्या, तर कॉन्फरन्स वगैरे असतात, अनेक गोष्टी असतात पहा, जे जर तुम्हाला कुठं ना कुठं, म्हणजे नॉर्मली तुम्ही छोट्या कॉलेजमध्ये असाल तर या गोष्टी तुम्हाला कदाचित फेस करायला लागणार नाही. पण तुम्ही चांगल्या एखाद्या सेंट्रल कॉलेजमध्ये गेले तर तिथं कॉन्फरन्स असतील किंवा अनेक गोष्टी असतील, सेमिनार असतील, वर्कशॉप असतील, इंग्लिशमधून कंडक्ट केले जातात. आणि त्यावेळेस इंग्लिश आपल्याला थोडंफार तरी येणं गरजेचं असतं. म्हणून इंग्लिश तर तुम्हाला येतच नसेल किंवा म्हणू शकतो आपण इंग्लिश खूपच अवघड होत असेल ना, तर प्रॅक्टिस करा. या क्रॅश कोर्समध्ये ज्या स्लाईड प्रोव्हाइड केल्यात ना त्या मराठीमधनं पण असणार आहे, पण मराठीमधनं असल्या तरीही तुम्ही इंग्लिशमधून वाचा. डेफिनेटली गॅरंटी देतो क्रॅश कोर्स संपेपर्यंत इंग्लिश तुमचं इम्प्रूव्ह झालेलं असेल. कारण ज्या गोष्टीकडून तुम्ही पळताय ना, तर त्या गोष्टीकडून पळतच राहिले ना, ते गोष्ट कधी तुम्ही त्यामध्ये मास्टर होऊ शकत नाही. पण त्या गोष्टीला फेस करण्याचा प्रयत्न करता. माझं स्वतःचं एक्झाम्पल सांगतो. मला 10वीपर्यंत इंग्लिशमधनं माझं नाव देखील प्रॉपरली लिहिता येत नव्हतं. आणि ज्यावेळेस मी M.Com क्वालिफाय झालो त्यावेळेस मी युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर होतो. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही पहा अवघड आहे, सगळ्या गोष्टी सोप्या असतात. फक्त स्वतः थोडं कॉन्फिडन्स ठेवा. आणि जी आपल्याला येत नाही आहे, शिक्षण क्षेत्र संदर्भात म्हणतोय, ज्या गोष्टी पॉसिबल आहेत आपल्याच्याने होऊ शकतात आणि त्या गोष्टी आपल्याला येत नाही त्या गोष्टीला फोकस करा. 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीमध्ये मास्टर होता याची गॅरंटी देतो. फक्त 5 ते 6 महिने त्यावर पुढे फोकस करणं गरजेचं आहे. बाकी ठीक आहे, आपला विषय थोडासा भटकला. फक्त सांगायचं आहे काय, जर आपण टीचर होतो ना तर थोडंसं आपण इंग्लिशला पण फोकस केलं पाहिजे. कारण शेवटी इंग्लिशशिवाय पर्याय नाही. जरी आपण महाराष्ट्रात असलो तरी थोडंफार इंग्लिश येणं गरजेचंच आहे. ज्यांना थोडं येत नाही त्यांच्याबद्दल सांगते मी, ज्यांना येते त्यांचं काय नाही, रिलॅक्स. ठीक आहे. तर बेसिकली एक्सपेरिमेंटल रिसर्चबद्दल सांगितलं तुम्हाला की यामध्ये बेसिकली 2 व्हेरिएबल असतात आणि इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिपेंडंट व्हेरिएबलवर कुठला परिणाम होतो याचा अभ्यास एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये केला जातो. यामध्ये मॅनिप्युलेशन या सर्व गोष्टी येतात. मॅनिप्युलेशन म्हणजे एखाद्या गोष्टीला ट्रीटमेंट देणं, त्यावर एक्सपेरिमेंट करणं, या सर्व गोष्टी एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये येतात. नेक्स्ट टाईप तो म्हणजे फंडामेंटल रिसर्च. आता फंडामेंटल रिसर्चमध्ये दुसरी तिसरी कुठलीच गोष्ट केली जात नाही, फक्त थिअरी जनरेट केली जाते. म्हणजे बेसिकली जी थिअरी आहे ना त्या थिअरीपर्यंत स्टडी केला जातो, बाकी पुढं स्टडी केला जात नाही. त्याला फंडामेंटल रिसर्च असं म्हणतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, फंडामेंटल रिसर्चला 4 नावाने ओळखलं जातं. हे 4 नावं कुठले आहेत हे प्रॉपरली लक्षात ठेवा. एक्झामला येऊ शकतं की फंडामेंटल रिसर्च ऑल्सो नोन ॲज, ऑप्शन असेल 4, त्यातलं कुठलं ऑप्शन राईट आहे तुम्हाला ओळखायला येऊ शकतं. लक्षात ठेवा, फंडामेंटल रिसर्च ऑल्सो नोन ॲज किंवा ऑल्सो कॉल्ड प्युअर रिसर्च, बेसिक रिसर्च, कन्सेप्च्युअल रिसर्च किंवा फंडामेंटल रिसर्च. 4 नावं झाली ना, हे 4ही नावं प्रॉपर लक्षात ठेवा. फंडामेंटल रिसर्चलाच आपण प्युअर रिसर्च देखील म्हणतो, बेसिक रिसर्च म्हणतो, कन्सेप्च्युअल रिसर्च देखील म्हणतो.
कशाला? फंडामेंटल रिसर्चला. आणि हा रिसर्च बेसिकली थिअरीवर बेस असतो, म्हणजे थिअरी फक्त समजून घेतली जाते, पुढे कुठलीही गोष्ट यामध्ये केली जात नाही. कशामध्ये? फंडामेंटल रिसर्चमध्ये. तर या संदर्भात काही पॉईंट आहेत ते लक्षात ठेवा व्यवस्थित फक्त. तर बेसिक रिसर्च इज ॲनालिटिकल इन नेचर, म्हणजे बेसिकली फंडामेंटल किंवा प्युअर किंवा कन्सेप्च्युअल, त्यालाच आपण बेसिक म्हणतो. तर हे ॲनालिटिकल इन नेचर आहे, कारण यामध्ये फक्त थिअरी ॲनालिसिस केली जाते, थिअरी जनरेटिव्ह वगैरे केलं जातं, बाकी प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट यामध्ये कुठेही होत नाही. नेक्स्ट काही एम ॲट थिअरायझिंग द कन्सेप्ट, म्हणजे बेसिकली जी कन्सेप्ट आहे ती थिअरेटिकल वेमध्ये मांडली जाते, इथं प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन केलं जात नाही. नेक्स्ट आहे प्रायमरी कन्सर्न विथ द एक्सपान्शन ऑफ नॉलेज, म्हणजे बेसिकली इथं आपल्याला नॉलेज आपलं वाढवायचं असतं, त्यासाठी आपण हा फंडामेंटल रिसर्च करतो, फक्त थिअरेटिकल नॉलेज आपण इथं वाढवतो. बेसिकली इथं कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन होत नाही आणि एक्सप्लेनेटरी इन नेचरचा आहे हा, ठीक आहे. म्हणजे बेसिकली इथं एक्सप्लेनेशन वगैरे केलं जातं थिअरीचं. तर थिअरीशी निगडीत आहे एवढं लक्षात ठेवा फंडामेंटल, यामध्ये एक्सपेरिमेंट किंवा मॅनिप्युलेशन या गोष्टी केल्या जात नाही, फक्त थिअरीपर्यंत हा स्टॉप होतो. इतकंच लक्षात ठेवा फंडामेंटल. फक्त पुन्हा सांगेल, फंडामेंटललाच प्युअर रिसर्च देखील म्हणतात, कन्सेप्च्युअल देखील म्हणतात, किंवा आपण म्हणू शकतो बेसिक रिसर्च देखील म्हणतात. हे चारही नावं एकाच रिसर्चचे आहे आणि हे सर्व रिसर्च फक्त थिअरीपुरती मर्यादित आहेत. थिअरीच्या पुढं याच्यावर अभ्यास केला जात नाही, पुढे याचं प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन किंवा प्रॅक्टिकली प्रॉब्लेम सोडवला जात नाही या रिसर्च मार्फत. सिम्पल. आता जो नेक्स्ट टाईप आहे ना, तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहूया. ॲप्लाइड रिसर्च थोडा महत्त्वाचा आहे, नेक्स्ट सेशनमध्ये पाहूया. तर गाईज, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.